तर तुम्ही बघत आहात मॉडेलचा आता आपण हेअरस्टाईल करत आहोत. मॉडेलचे शॉर्ट हेअर असल्यामुळे मॉडेलला एक्सटेन्शन लावून महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल लुकसाठी खोपा हेअरस्टाईल करत आहोत. त्याच्यानंतर हेअरला हेअर ॲक्सेसरीज लावून मॉडेलच्या स्किन टोन अकॉर्डिंग आणि आउटफिटच्या अकॉर्डिंग मॉडेलला एक न्यूड लिपस्टिकचा शेड आपण लावलेला आहे. त्याच्यानंतर आता आम्ही लोकेशनवर जाणार आहोत जिथे मॉडेलचं फोटोशूट होणार आहे. तर तुम्ही बघत आहात की मॉडेलला पोजेस सांगण्यात येत आहेत, कारण मॉडेलचं फर्स्ट शूट असल्यामुळे मॉडेलला पोजेस वगैरे आणि एक्सप्रेशन द्यायला थोडा प्रॉब्लेम होतो आणि हे तर नवीनच राहिलं आमच्यासाठी. जसं की नेहमीप्रमाणे फोटोग्राफर आमचा रिफ्लेक्टर आणि डिफ्युजर विसरलेला आहे, त्यामुळे हा जुगाड चाललेला आहे. मी शर्ट पकडून काहीतरी जी सनलाईट येते ती डिफ्यूज करायचा प्रयत्न करतोय. इथे मॉडेल पोजेस देत आहे आणि माझं आणि माझ्या मैत्रिणीचं डिस्कशन चाललं आहे की तिचा साडीचा कलर कसा आहे किंवा काय कसं आहे. बरं ते असो, तुम्हाला कसा वाटला आहे एकंदरीत मॉडेलचा लुक, हेअरस्टाईल, आउटफिट हे नक्की सांगा. आणि ही बघा असा आहे जुगाड हेअरस्टाईलचा. शॉर्ट हेअर असल्यावर तुम्ही पण असं काहीतरी जुगाड करू शकता आणि सुंदर असा हेअरस्टाईल आणि सिम्पल बेस मेकअप करू शकता. आणि यापुढे तुम्ही बघा बिगवेस आमचे आम्ही काय कसं करतोय. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच तर नक्की शेअर लाईक करा. तर मॉडेलचं शूट चालू आहे. याच्यानंतर आम्ही सेम लुकसाठी दुसऱ्या लोकेशनवर शूट केलं आणि तिथे मॉडेलला सेटिंगमध्ये मॉडेलच्या आम्ही पोजेस घेतल्या. त्या तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर थोड्याच वेळात फोटो आणि व्हिडिओ शूट करून सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करून आम्ही फोटोशूट संपवलं. त्यानंतर आम्ही पॅकअप सेल्फी घेतला, पॅकअप व्हिडिओ काढला आणि घरी येऊन नंतर मग मॉडेलची आम्ही हेअरस्टाईल वगैरे सगळी चेंज केली. नॉर्मल लुकमध्ये तिला आणले, तिचा मेकअप रिमूव्ह केला, तिचे ॲक्सेसरीज ज्वेलरी सगळं चेंज केलं आणि अशा प्रकारे आमचं शूट झालेलं आहे. शेवटी व्हिडिओच्या तुम्ही बघू शकता आम्ही कसा जुगाड केला होता तो तुम्हाला